हॅलो गाईस, आता मी जातो पालखी सोहळ्याला. तर ही पालखी सोहळा आहे पारडसिंगा येथील सतीहंसा माता मंदिर येथील. तर आज शेवटचा दिवस असल्याकारणाने तेथे पालखी निघालेली होती. पालखी बघू शकता ही येथील आहे पारडसिंगा मंदिर येथील. मंदिरमध्ये गावातील मिरवणूक निघालेली होती. तर मोठ्या संख्येने गावातील लोकसुद्धा आणि बाहेरील गावातील लोकसुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित होते. आसपासच्या गावातील सुद्धा दिंडी वगैरे तिथे तयार झालेल्या होत्या. नागपूरवरून सुद्धा पालखी आलेली होती. मोठ्या जोराने आईचा जल्लोष सुरू होता आणि जल्लोषामध्ये लोक डान्ससुद्धा करत होते. तुम्ही बघू शकता. आईचे भजन डान्स करत गायन करत सगळे पालखीमध्ये सोबत गावामध्ये निघालेले. हे पारडसिंगा गावातील चौकामधील दृश्य आहे. संध्याकाळच्या टायमाला पालखी निघाली होती, कारण उन्हाचा खूप त्रास लोकांना झालेला असता. त्यामुळे ठिकठिकाणी चहा पाण्याचे सुद्धा स्टॉल लावलेले होते. कोणाला चहा वाटूशा लागला तर चहा वाटायचा आणि चहा पोहे, कुठे बिस्किट, ही पालखी मंदिरासमोरून गेलेली आहे. म्हणजे आई गावामध्ये मातेचे मंदिरसुद्धा आहे, तेथून ही पालखी गेलेली आहे. समोर ठिकठिकाणी उभे राहून डान्स करत होते, कारण की लोकांना डान्स करायला खूप आवडते आणि आईने कोणालाही थकू दिलेले नाही आहे. बघू शकता तुम्ही किती छान डान्स करत आहे. पारडसिंगा म्हणजे नागपूरपासून अगदी 70 किलोमीटर अंतरावर असलेल्या काटोलपासून अगदी 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या पारडसिंगा या गावातील आईचा जन्मोत्सव मोठ्या संख्येने साजरा करण्यात आलेला आहे. आझाद मंडळातील दृश्य आहे. तेथे सुद्धा रॅली थांबली होती. आझाद मंडळाने सुद्धा मठ्ठा, कुठे लाडू पॅकेट, तर कुठे चिवडा, कुठे बुंदा असे अधामधामध्ये वाटण्यात आलेले होते. आईच्या जल्लोषात तसेच आईची दर पौर्णिमेला सुद्धा पालखी निघते. इथूनच याच रोडनी पालखी गावातून फिरून आल्यानंतर डायरेक्ट मंदिरमध्ये उचली. तर ह्या मुलींचा आवाज आहे. मुलींनी ह्या हर हर महादेववरती गाणं म्हटलेलं आहे. तर तिचा आवाजसुद्धा बघू शकता किती सुंदर गाणं म्हणत आहे आणि तिच्या गाण्यावर ठेकासुद्धा धरत आहे. तर डान्स करण्यासाठी हा मंदिरातील नजारा आहे. बघू शकता तुम्ही किती छान नजारा आहे. लाईटने सजलेले आहे. तसेच येथे गोंडी नृत्यसुद्धा करण्यात आले आहे. गोंडी लोकांनी आपले नृत्य म्हणजे जिकडून तिकडून पालख्या आल्याकारणे आपापल्या प्रमाणे म्हणजेच आपापल्या
नियमानुसार त्यांनी कोणी गोंडी नृत्य असो, कोणी भजन असो, कोणी काही ना काही तेथे अंसामाते मंदिरमध्ये सादर केलेले आहे. म्हणजेच आपापल्या पद्धतीनुसार तिथे त्यांनी सादर केलेलं आहे. नृत्य झाले, कोणी गोंडी नृत्यसुद्धा सादर केलेले आहे, कोणी भजनसुद्धा सादर केलेलं आहे. नंतर आम्ही पालखी झाल्यानंतर समाधी मंदिरमध्ये गेलो, तिथे दर्शन घेतले. तोपर्यंत रॅली ही पूर्णपणे मंदिरमध्ये पोहोचायचीच होती, त्यामुळे थोडी शांतता होती मंदिरमध्ये. बघू शकता तुम्ही आम्ही कारण की सगळी मंडळी ही पालखीमध्ये गेले असता मंदिरात शांतता होती. हे आहे तेजलचे बाबा. तेजल बाबासोबत बोलत होती आणि तेजलने सुद्धा डान्स केलेला आहे. हे मंदिर आहे पारडसिंगा येथील. तर मग दुसरा दिवस उजळला. दुसऱ्या दिवशी मातेची कीर्तन होऊन तर पालखी संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी काल्याचे कीर्तन होते. काल्याच्या कीर्तनासाठी सुद्धा गर्दी होती. बघू शकता तुम्ही किती गर्दी आहे. तर इकडे फोटोवाला आहे, तुम्ही फोटो काढायचे असेल तर फोटो काढू शकता. बघू शकता दानपेटीमध्ये तुम्ही पैसेसुद्धा टाकू शकता. दानपेटीसुद्धा आहे. येथे महिला मंडळी बसलेली आहे आणि ज्यांना पूजा करायची आहे ते पूजा करत आहे. हा आहे कीर्तनाचा भव्य दिव्य असा हॉल. येथे कूलरसुद्धा लागलेली होती, त्यामुळे गरमीची अहसास जास्तीचा होत नव्हता. बघू शकता तुम्ही किती खचाखच मंडळी भरलेली आहे. येथे सुद्धा मावत नसून बाहेर परिसरामध्ये गर्दी होती खूप. तेजलला तिथे बसून खूप कंटाळा येत होती, म्हणून ते वारंवार बाबाजवळ येत होती. आईने केलेले चमत्काराचे फोटोसुद्धा आहे इथे. बघू शकता मोठमोठे फोटो तर इथे काल्याचे कीर्तन चालू असताना तिथेच सामूहिक विवाह सुद्धा होता. सामूहिक विवाह म्हणजे 120 जोडप्यांचा विवाह झालेला आहे सामूहिक पद्धतीने. अधूनमधून गरमीसुद्धा होत होती. तशीच आईची आरतीसुद्धा तिथेच झाली. आईची आरती झाल्यानंतर प्रसादसुद्धा तिथेच दिलेला आहे. प्रसाद म्हणजे दही काल्याचा प्रसाद. आणि तेथे हा भट सरांचा आवाज आहे. भट सर स्वागत समारंभ करत आहे. तर सर्वांचे स्वागत महेंद्र खंडाईत हे करत आहे आणि मंदिराचे अध्यक्ष सुद्धा त्यांनी सुद्धा स्वागत केलेले आहे. खचाखच मंदिर परिसर सर्वात प्रथम बौद्ध धर्मीयाचे लग्न लागलेले आहे. ते सुद्धा त्यांचे स्त्रोत म्हणत आहे. काय म्हणतात ते मला बरोबर माहिती नाही, पण लग्नाची विधी करत आहे. आणि त्यानंतर मग हिंदू पद्धतीने विवाह लागलेला आहे. हा बाहेर परिसर आहे. कम से कम आता 3 वाजले होते तरीसुद्धा गर्दी भरपूर होती आणि जेवणाचा टाईमसुद्धा झालेला होता, त्यामुळे लोकांची गर्दीसुद्धा होती. तरी भरपूर गर्दी अशी ओसरलेली होती.
हा टाईम हा 5चा होता आणि तिथे आम्ही जेवण करून समोर बसलो होतो. हा ध्यान मंदिर येथे समोरील परिसर आहे. बघू किती मनोरंजनात्मक वातावरणसुद्धा छान मजेदार वाटते तिथे. 5चा टाईम असल्याकारणाने गर्दी पुष्कळ सारी कमी पडलेली होती. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला? आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आई अनसूया.